नमस्कार मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हीट ट्रान्सफर लेक्चर नंबर 2, ज्यामध्ये आपण बघणार आहोत लॉज ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरमधले काही लॉज आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले लॉ आहे आपला मित्रांनो फूरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन. कंडक्शनचा हा लॉ आहे फूरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन. स्टेटमेंट काय ते बघूया. द रेट ऑफ हीट फ्लो थ्रू सिंपल होमोजिनियस सॉलिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया perpendicular to the direction of heat flow and to change of temperature with respect to length of path of heat flow. म्हणजेच काय मित्रांनो बघा आता रेट ऑफ हीट फ्लो म्हणजे काय. हीट फ्लो आपण डिनोट करतो क्यूने व रेट म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू टाईम. ते आपण कसं डिनोट करतो मित्रांनो, क्यू या लेटरने डिनोट करतो. थ्रू अ सिंपल होमोजिनियस सॉलिड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, सरफेस एरिया परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. ज्या डायरेक्शनमध्ये हीट फ्लो होणार आहे त्याला परपेंडिक्युलर जो एरिया असेल तो, आणि चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ. तर चेंज इन टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे पहिलं सेंटेन्स काय आपलं, क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, आणि दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन टेम्परेचर, जे आपण डी टीने डिनोट करतो, डिवायडेड बाय लेंथ आपण डी एक्सने डिनोट करतो. इथे आपण एक सबस्टन्स घेऊया. सपोज एक सबस्टन्स आपण इथे घेतलं. ही एक बॉडी आहे बरोबर, व या डायरेक्शनमध्ये आपली हीट फ्लो होत आहे. या बॉडी थ्रू हीट फ्लो होत आहे, ज्याची लेंथ आहे आपली डी एक्स एवढी लेंथ आहे. त्याची काहीतरी थर्मल कंडक्टिव्हिटी असणार के, ते आपण बघू नंतर काय आहे ते. आता बघा, क्यू या डायरेक्शनमध्ये फ्लो होत आहे म्हणजे त्याला परपेंडिक्युलर कोणचा एरिया झाला, हा एरिया काय झाला आपल्या हीट फ्लोला परपेंडिक्युलर झाला बरोबर. तर हा जो एरिया राहील तो हा राहील, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी टी बाय डी एक्स, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ. इथून इथपर्यंत जे काही चेंज होणार आहे टेम्परेचरमध्ये ते, त्याला आपण कंबाईन असं लिहू शकतो. देअरफॉर क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया डी टी बाय डी एक्स. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन कॅन्सल करायचं असेल तर आपण एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो इथे. तर आपण घेऊया कॉन्स्टंट के इंटू बाकीचं तशाला तसंच ए डी टी बाय डी एक्स क्यू इक्वल टू बरोबर. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन कॅन्सल करायसाठी आपण एका कॉन्स्टंटने इथं मल्टिप्लाय केलं केने. तर इथे केला म्हणतात थर्मल कंडक्टिव्हिटी. के काय इथे आपली थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, कॉन्स्टंट आहे थर्मल कंडक्टिव्हिटी. के काय आपलं थर्मल कंडक्टिव्हिटी, युनिट आहे त्याचं वॅट पर मीटर केल्विन, किंवा डिग्री सेल्सिअस. डी टी काय आपलं चेंज इन टेम्परेचर आहे, डी एक्स काय आपली लेंथ आहे मीटरमध्ये, ए काय एरिया आहे मीटर स्क्वेअरमध्ये, आणि क्यू काय हीट फ्लो आहे, रेट ऑफ हीट फ्लो वॅटमध्ये बरोबर. अशा प्रकारे आपला फुरियरचा लॉ डिराईव्ह झालेला आहे, जो की आहे क्यू इज इक्वल टू मायनस के ए डी टी बाय डी एक्स. ते निगेटिव्ह साईन कशासाठी, तर निगेटिव्ह साईन बघा आपण सेकंड लॉ शिकलो होतो की हीट काय होते, फ्लो होते हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे. आता या इकडून इकडे हीट फ्लो होत आहे या डायरेक्शनमध्ये, तर इथे टेम्परेचर असणार T1 व इथे टेम्परेचर असणार T2. हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे फ्लो होत आहे T1 कडून T2 कडे, परंतु T1 आपला ग्रेटर आहे T2 पेक्षा बरोबर, कारण की हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे फ्लो होत आहे. T1 काय आहे ग्रेटर दॅन T2 आहे. व इथे आपण जे घेणार आहे ते डी टी चेंज इन टेम्परेचर म्हणजे T2 मायनस T1 घेणार आहे,
आता स्मॉल व्हॅल्यूमधून आपण लार्ज व्हॅल्यू मायनस करणार तर आपला आन्सर काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. पण आपल्याला हीट फ्लो निगेटिव्ह नको, म्हणून ते कम्पन्सेट करण्यासाठी आपण निगेटिव्ह साईनने ते मल्टिप्लाय करतो. म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह आपला आन्सर पॉझिटिव्ह होऊन जाणार, म्हणजे हीटची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार, पॉझिटिव्ह भेटणार. तर त्यासाठी इथे आपण निगेटिव्ह साईन दिला आहे. जर फुरियर लॉ विचारला तर इथे निगेटिव्ह साईन येणार, परंतु न्यूमेरिकल सॉल्व करताना आपण इथे निगेटिव्ह साईन घेणार नाही, कारण की आपण सरळ सरळ ह्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकतो. कधी पण हायर मायनस लोअर केलं तर आपल्याला आन्सर पॉझिटिव्हच भेटणार. नेहमी लक्षात ठेवा, हीट फ्लो जे असणार, रेट ऑफ हीट फ्लो, ते नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे. हे होता फुरियर लॉ. आता सेकंड लॉ आहे आपला न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, कन्व्हेक्शनचा लॉ आहे, कन्व्हेक्शनसाठीचा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ काय आहे, द रेट ऑफ हीट फ्लो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेट ऑफ हीट फ्लो म्हणजे क्यू, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सरफेस एरिया एला. इन कॉन्टॅक्ट, जे की कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि टेम्परेचर डिफरन्स, टेम्परेचर डिफरन्स कोणाचा, बिटवीन, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सरफेस अँड सराउंडिंग, सरफेस अँड सराउंडिंग. हे बघा, अशा प्रकारे एक सबस्टन्स आहे, याच्यावरून आपण काय करतोय, लिक्विड किंवा फ्लुइड फ्लो करतोय, बरोबर. तर या सरफेसचं टेम्परेचर असणार आहे काहीतरी TS, सरफेस टेम्परेचर, आणि या एअरचं किंवा फ्लुइडचं म्हणा टेम्परेचर असणार आहे T इन्फिनिटी, बरोबर. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणू, T इन्फिनिटी. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग T इन्फिनिटी. व हा जो एरिया असणार आहे इथला, आपला असणार आहे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट, जो की कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे फ्लुइडच्या. तर हा एरिया आपला कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, आणि हा झाला आपला सरफेस एरिया AS, बरोबर. आता बघूया स्टेटमेंटनुसार, रेट ऑफ हीट फ्लो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया and temperature difference between the system and a surface and surrounding, बराबर. तर टेम्परेचर डिफरन्स TS मायनस T इन्फिनिटी अँड सरफेस एरिया. सेम तसंच डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन कॅन्सल करण्यासाठी आपण एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार आहोत, त्याला म्हणू H इंटू बाकीचं जशाला तसं सरफेस एरिया TS मायनस T इन्फिनिटी, Q इज इक्वल टू. तर हा झाला मित्रांनो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, कन्व्हेक्शनचा लॉ, ज्याच्यामध्ये H काय असणार आहे आपलं, कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. आपण काय असणार आहे, कॉन्स्टंट कोइफिशियंट, हीट ट्रान्सफर कोइफिशियंट, ज्याचं युनिट असणार आहे वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन, वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन. किंवा Q काय आपलं हीट फ्लो रेट आहे वॅटमध्ये, AS काय सरफेस एरिया मीटर स्क्वेअरमध्ये, आणि T काय आपलं टेम्परेचर. अशा प्रकारे हा झाला न्यूटनचा लॉ कूलिंग. आणि आता आपण बघणार आहोत रेडिएशनसाठीचा लॉ, ज्याचं नाव आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. स्टीफन बोल्ट्झमन लॉ, द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी is directly proportional to the fourth power of its absolute temperature. Emissive power of black body, suppose Q is directly proportional to काय दिलेलं आहे तर टेम्परेचर इज टू 4, ॲब्सोल्यूट टेम्परेचरचा फोर्थ पॉवर. आता इथे जर आपण सेम डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन कॅन्सल करण्यासाठी आपण एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो, तर ते आपण इथे घेणार आहोत. बघा मित्रांनो, तर असा फॉर्म्युला डिराईव्ह होतो. तर याविषयी, या लॉविषयी आपण डिटेल स्टडी करणार आहे रेडिएशन चॅप्टरमध्ये. सध्या त्याचा डायरेक्ट आपण फॉर्म्युला बघूया या लॉवरून आलेला, इज इक्वल टू इमिसिव्हिटी सिग्मा, एरियाने आपण मल्टिप्लाय करतो, कारण की जो एरिया कॉन्टॅक्टमध्ये असतो तो, आणि टेम्परेचरचा फोर्थ पॉवर आहे, म्हणून T1⁴ मायनस T2⁴. आपल्याला टेम्परेचरचा डिफरन्स लागणार आहे. आपल्याकडे दोन टेम्परेचर असतात, एक सरफेसचं आणि एक सराउंडिंगचं, बरोबर. किंवा दोन बॉडी असेल, दोन बॉडी आहे तिथे, बॉडी नंबर 1
व इथे बॉडी नंबर 2, याचं टेम्परेचर असणार आहे T1, याचं टेम्परेचर असणार आहे T2. ही बॉडी काही ना काहीतरी रेडिएशन क्रिएट करणार, ही बॉडीसुद्धा काही ना काहीतरी रेडिएशन क्रिएट करणार, बरोबर. तर यामध्ये सिग्मा जे आपण म्हटलं मित्रांनो, तर ह्याला म्हणते स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. एक आहे आपलं स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू असते 5.67 इंटू 10⁻⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴. हे त्याचं युनिट आणि ही त्याची फिक्स व्हॅल्यू आहे 5.67 10⁻⁻8. 5678 असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. तर ही फिक्स व्हॅल्यू ही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर ही जी आहे ते इमिसिव्हिटी आहे. ही काय आपली इमिसिव्हिटी आहे. सिग्मा स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट, ए एरिया मीटर स्क्वेअरमध्ये, टी टेम्परेचर आणि क्यू काय आपलं रेट ऑफ हीट फ्लो, जे की आपण वॅटमध्ये घेणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो रेडिएशनचे 3 लॉ आहेत, बरोबर. पहिला आहे फोरियर लॉ, दुसरा आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आणि तिसरा आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉ रेडिएशनसाठीचा. तर पहिल्या लॉमध्ये आपण काय बघितलं, रेट ऑफ हीट फ्लो इज इक्वल टू -KA dt/dx, बरोबर. हा फॉर्म्युला आपण पहिला बघितला. दुसरा जर कन्व्हेक्शन असेल, बरोबर, क्यू कन्व्हेक्शन, काय फॉर्म्युला बघितला आपण, HAS TS - T इन्फिनिटी, बरोबर. आणि तिसरा बघितला आपण रेडिएशनसाठीचा, क्यू रेडिएशन इज इक्वल टू इमिसिव्हिटी सिग्मा A T1⁴ T2⁴. अशा प्रकारे आपण 3 फॉर्म्युले बघितले. ते काय असणार आहे, कंडक्शन, क्यू कंडक्शन इक्वल टू -KA dt/dx. आता यामध्ये काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, इमिसिव्हिटी जी आहे ती ब्लॅक बॉडीसाठी नेहमी 1 असते. ब्लॅक बॉडीसाठी इमिसिव्हिटी किती असते, 1 असते. दुसऱ्या सगळ्या बॉडीसाठी, रिअल बॉडीसाठी आपल्या इमिसिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते. सिग्माची व्हॅल्यू पण आपली काय मित्रांनो फिक्स आहे, जी की आहे 5.67 10⁻⁻8. ही व्हॅल्यू फिक्स आहे. तर अशा प्रकारे 3 फॉर्म्युले यूज करून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनवरचे बेसिक न्यूमेरिकल. तर हे 3 फॉर्म्युले आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. कन्व्हेक्शनसाठीचा हा फॉर्म्युला, रेडिएशनसाठीचा हा आणि कंडक्शनसाठीचा हा. हे dt/dx काय आहे, चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ आहे. तर ही फिक्स व्हॅल्यू असणार आहे लेंथची. सपोज आपल्याकडे एक बॉडी आहे, तर ह्याची काही ना काहीतरी इथे लेंथ दिलेली असणार आहे, तर ती dxची व्हॅल्यू फिक्स असणार आहे. या पॉईंटला T1, या पॉईंटला आपल्याला T2 दिलेलं असणार आहे, ते पण फिक्स असणार आहे, बरोबर. या व्हॅल्यू दिलेल्या असतील किंवा काढायच्या असतील. अशा प्रकारे. आणि हे dt/dx हे पूर्ण जे आहे याला म्हणतात टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट असे म्हणतात. तर कधी कधी याची व्हॅल्यू सुद्धा पण विचारते. टेम्परेचर ग्रेडियंट फाइंड करा असे सुद्धा विचारलं जाऊ शकते. आपल्याला माहिती पाहिजे की टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजेच काय, dt/dx. अशा प्रकारे आपण हीट ट्रान्सफरमधील 3 लॉ बघितले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण जे आपण यामध्ये बघितलं की के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटीविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहेत. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, त्याचा यूज काय आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. धन्यवाद.